लोकसभा 2024 यासाठी आता विविध चर्चा हे सर्वत्रच रंगत आहेत। एका बाजूला भारतीय जनता पार्टीने आपली महाराष्ट्रातील लिस्ट जाहीर केल्यानंतर आता सर्वत्र चर्चांना उधाण आलेलं आहे। तर पालघर जिल्ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पालघर लोकसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडी यांच्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच या मतदारसंघात ज्यांचे जास्तच वर्चस्व आहे ती बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी महायुतीला पाठिंबा देते की स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते। दरम्यान गुरुवारी बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता अजय पाटील यांनी बहुजन विकास आघाडी पालघरच्या जागेवर आपला उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत दिलेत। पालघर बरोबरच ठाणे आणि इतर ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पालघर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यावर या मतदारसंघाचा पहिला खासदार हा बहुजन विकास आघाडीचा निवडून आला होता। त्यानंतर मात्र झालेल्या 3 निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला। या ठिकाणी आज या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे। बहुजन विकास आघाडीचे आज जिल्ह्यात 6 पैकी 3 आमदार आहेत, 1 महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत असलेले सदस्य आणि उर्वरित 3 मतदारसंघात असलेली पक्षाची ताकद। यामुळे निवडणुकीत भव्या कोणाला पाठिंबा देणार याबाबत पालघर जिल्ह्यात तर्क लढवले जात होते। सध्या पालघरची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असली तरी शिवसेना ही फुटलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेता गेले आहेत। याचबरोबर तरी शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत। दुसऱ्या बाजूला भाजपकडे जिल्ह्यात एकही आमदार नसल्याचा फटका त्यांना बसत आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती तशी राहिलेली नाहीये, तर आघाडीच्या पक्षाचीही जवळपास तीच गत झाली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार आणि कम्युनिस्ट एक आमदार या ठिकाणी आहे। त्यामुळे आघाडी आणि युती बहुजनच्या निर्णयाची वाट पाहत होते। बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आणि समन्वयक अजय पाटील यांनी पक्ष लोकसभेची जागा लढवणार असल्याचं सांगितल्याने सर्वच तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळालाय। याबाबत त्यांनी सांगितले याबाबत मतदारसंघात बैठक आणि मेळावे सुरू आहेत। त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून लोकसभेसाठी उमेदवार उभी करण्याची मागणी येत आहे। त्याबाबत पक्षाची कोर कमिटी लवकरच निर्णय घेणार आहे। यावेळी पालघर बरोबरच इतर ठिकाणी पक्षाचे उमेदवार दिसून येतील असंही सांगितलंय। तसंच बहुजन विकास आघाडीचं पालघरचं वर्चस्व जाणून घेतल्यानंतरच पक्षांकडून धावपळ सुरू झाली आहे आणि इतर लोक कुठेतरी बहुजन विकास आघाडीला खाली खेचण्यासाठी नको ते तर्कवितर्क लावून अफवा पसरत असल्याचं देखील यावेळेस अजय पाटील यांनी सांगितलेलं आहे।